आता बातमी राजकीय वर्तुळातून. भगवा दहशतवाद शब्द वापरू नका असं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत. दहशतवाद हा दहशतवाद आहे. दहशतवादाला धर्माशी जोडू नका. जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत आमच्या संपादिका वृषाली कदम यांच्यासोबत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी हे वक्तव्य केलंय. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की काँग्रेसनं माफी मागितली पाहिजे, हिंदूंची माफी मागितली पाहिजे, कारण अशा पद्धतीनं भगवा दहशतवाद हा शब्द प्रचलित करण्यात आलेला होता गेल्या 17 वर्षांमध्ये जेव्हापासून ही ट्रायल सुरू झाली होती. धर्माचं नाव दहशतवादाबद्दल घेऊ नये, कुठल्याही धर्माचं. दहशतवाद आहे. आणि त्याचबरोबर दुसरी माझी मागणी किंवा माझी विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही भगव्या रंगाचा एखाद्या राजकीय पक्षाच्या निवडणूक निशाणीमध्ये त्याचं रूपांतर करू नका. ही कुठल्या एका पक्षाची मालकी नाही आहे, ही कुठल्या एका विचाराची मालकी नाही, RSS ची मालकी नाही, भाजपची नाही, जनसंघाची नाही. भगवा रंग हा मराठी माणसांच्या अस्मितेचा रंग आहे, 350 वर्षापूर्वीचा आहे. त्यामुळे माझ्या सहकार्याने जरी हे नाव घेतलं असेल, कदाचित उत्तर भारतामध्ये भगव्या रंगाची अस्मिता काय महाराष्ट्रात आहे, 14 कोटी मराठी लोकांना भगव्या रंगाबद्दल काय आदर आहे हे कदाचित त्यांना माहित नसेल. कोणीतरी हा शब्द वापरला असेल. माझी त्यांना ही विनंती आहे की आतंकवादाचा संबंध एका धर्माशी लावू नका. आणि असे म्हणता कामा नये की अमुक अमुक धर्म कधी आतंकवादी कारवाई करतच नाही, हे विरोधी आहे. माझं म्हणणं काय होतं की मग भगवा म्हणू नका. तुम्हाला काही एक अंगुली निर्देश करायचा नाही, एखादं नाव घ्या ना सरळ. तुम्ही नाव घ्यायला का घाबरताय? पण भगवा शब्द वापरू नका ही माझी विनंती आहे सगळ्यांना, देशातल्या सर्व नागरिक.